नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं अर्चनाच किचनमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आपण करूया उन्हाळा विशेष काकडीची कोशिंबीर। रेसिपी नेहमीप्रमाणेच साधी सोपी आहे, त्यामुळे लगेच व्हिडिओला लाईक करून घ्या आणि चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब पण करून घ्या। तर इथे मी 2 काकड्या घेतलेल्या आहेत। दोन्ही काकड्या मी स्वच्छ अशा धुवून घेतल्या आहेत। त्यानंतर आपल्याला काकडीचा वरचा आणि खालचा दोन्ही भाग हा काढून घ्यायचा आहे आणि आपल्याला ही काकडी सोलून घ्यायची आहे, म्हणजे त्या काकडीचे आपल्याला साल काढून घ्यायचे आहेत। काकडीचे साल न काढता सुद्धा ही कोशिंबीर आपण करू शकतो, पण मी इथे साल काढून घेते आहे। तर आता ह्याप्रमाणेच मी ह्या दोन्ही काकड्यांचे साल इथे काढून घेतलेले आहेत। तुम्ही बघू शकता दोन्ही काकड्यांचे साल मी काढून घेतलेत आणि यानंतर आपण ही काकडी तुम्ही एकतर किसून सुद्धा घेऊ शकता किंवा विळीवर चाकूनी अगदी बारीक चिरून सुद्धा घेऊ शकता, पण मी इथे ही चॉपरमध्ये बारीक करून घेणार आहे। तर मी इथे आता ही काकडी चॉप करून घेणार आहे। तर ह्या दोन्ही काकड्यांचे बारीक तुकडे करून मी चॉपरमध्ये आता टाकून घेते, कारण आपण किसूनसुद्धा ही छानच लागते, तसा काही प्रॉब्लेम नाही आहे, किसूनसुद्धा छानच लागते। पण असं आपण जेव्हा अशी थोडीशी अशी चॉप करून घेतो काकडी, तेव्हा ती अशी दाताखाली छान लागते, त्यामुळे मी आता चॉप करून घेणार आहे। तर काकडीचे तुकडे करून मी चॉपरमध्ये टाकून घेते। तर इथे मी दोन्ही काकडीचे तुकडे करून चॉपरमध्ये टाकून घेतलेले आहेत आणि चॉपरमध्ये छान अशी ही काकडी बारीक करून घेतलेली आहे। तर आता ही चॉपरमध्ये छान अशी आपली काकडी बारीक झालेली आहे बघा। अशी चॉप करून घेतली की ही कोशिंबीर खायला चवीला छान लागते। तर आता ही जी चॉप करून घेतलेली काकडी मी आता एका भांड्यात काढून घेते। तर इथे बघा मी एका भांड्यामध्ये ही काकडी काढून घेतलेली आहे। आता यामध्ये आपल्याला काही जिन्नस टाकायचे आहेत। तर त्यामध्ये मी इथे घेतलेला आहे बघा शेंगदाण्याचा कूट, दाणे भाजून त्याचं कूट मी इथे करून घेतलेला आहे आणि तो दाण्याचा कूट मी इथे टाकून घेतला आहे। काकडीच्या कोशिंबीरीला दाण्याचा कूट आवर्जून टाकायचा आणि हा कूट आता व्यवस्थित काकडीमध्ये मिक्स करून घ्यायचा आहे। आता ह्यानंतर आपल्याला कोशिंबीर म्हटल्यानंतर दही आलंच, तर त्यामध्ये आता मी 2 चमचे इथे ताजं दही टाकून घेणार आहे। इथे ताज्या दह्याचाच आपल्याला वापर करायचा आहे। तर 2 चमचे मी इथे दही टाकून घेतलं आहे आणि हे दहीसुद्धा कोशिंबीरमध्ये व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। इथे दह्याचं प्रमाण तुम्ही 2 चमच्यांऐवजी जास्तसुद्धा करू शकता। तर व्यवस्थित मी दही आता मिक्स करून घेतलं आहे। त्यानंतर आपण यामध्ये टाकून घेऊ आता कोथिंबीर आणि त्याचबरोबर आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ पण टाकून घ्यायचं आहे। आता आम्ही लगेच कोशिंबीर खायला घेणार आहे, त्यामुळे मी इथे लगेच मीठ टाकून घेतलं आहे। तुम्हाला जर कोशिंबीर खायला वेळ असेल तर मीठ हे उशिरा म्हणजे जेव्हा खायला घ्यायचं तेव्हा टाकायचं। आणि इकडे बघा मी कोथिंबीर घेतली आहे, त्याचबरोबर कढीपत्ता आणि मिरच्या चिरून घेतल्या, कारण आपल्याला आता या कोशिंबीरीला तडका देऊन घ्यायचा आहे। तर तडका पॅनमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे मी, त्यामध्ये मी मोहरी टाकून घेतली आहे, त्याचबरोबर जिरे टाकून घेतलेले आहेत। जिरे आणि मोहरी चांगली तडतडल्यानंतर त्यामध्ये मी हिंग टाकून घेतलेला आहे आणि त्यानंतर आपण ज्या मिरच्या चिरून घेतल्या होत्या त्या मिरच्या आपल्याला तेलामध्ये टाकून घ्यायच्या आहे। त्याचबरोबर कढीपत्तासुद्धा मी इथे टाकून घेतलेला आहे आणि ही फोडणी आता आपल्याला कोशिंबीरवर टाकून घ्यायची आहे। खूप सुंदर लागते ही कोशिंबीर चवीला। तर तुम्हीही नक्की ही रेसिपी करून बघा आणि कशी झाली मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। आपण जो तडका दिला होता तो तडका आता व्यवस्थित कोशिंबीरमध्ये मिक्स करून घेऊ। तुम्हाला माझ्या रेसिपीज कशा वाटतात, आवडतात का हेही सांगत जा। त्याचबरोबर तुमच्या फॅमिली फ्रेंड्ससोबत व्हिडिओ शेअर करत जा। तर इथे काकडीची कोशिंबीर आपली तयार झालेली आहे। अगदी झटकीपट कमी साहित्यात कमी वेळात ही कोशिंबीर आपण तयार केलेली आहे। तुम्हाला जर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला आठवणीने लाईक करा। ह्या चॅनलवर आज पहिल्यांदा तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद।